and students, today we are going to study about the section number 4, and in the last period we have completed 4.2 summary in Marathi. Name of the topic is, or no, name of the novel is To Sir with Love, written by Eustace Edward Ricardo Braithwaite. And in the last period also we have seen the literary history of the novelist E.R. Braithwaite. What about he had written? He had written about the black men and ill treatment given to the black person or black teacher or black social worker, or simply hatred about the black in Britain. So the narrator E.R. Braithwaite had given us the idea about how the ill treatment gives in the past to the black person. All of you know that in the period of Britain, they give ill treatment to the black persons such as Indians. And in the last period we have completed the summary in Marathi and also historical background of the novelist E.R. Braithwaite. About the section number 4.2, name of the topic is To Sir with Love. प्रति सर स्नेहपूर्ण अभिवादन. Today 179 that you are looking on the screen. So dear friends, let us see the summary of the novel on page number 176 that you are looking on the page number 179. To Sir with Love is a work of fiction based on the life of author E.R. Braithwaite. तर ही जे आहे ते टू सर विथ लव एक ऑटोबायोग्राफिकल म्हणजेच आत्मचरित्र दर्शवणारी एक कादंबरी आहे. कुणाची? जे नॅरेटर आहेत E.R. ब्रेथवेट यांची स्वतःला आलेला अनुभव ॲज अ ब्लॅक टीचर, हाऊ दे गिव्ह अ ट्रीटमेंट, अँड इट इज अबाउट द ऑटोबायोग्राफी ऑफ द narrator E.R. Braithwaite. द मेन कॅरेक्टर, यातलं मुख्य कॅरेक्टर जे आहे ते E.R. Braithwaite आहेत. वर्क ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. तर ते पहिल्या सुरुवातीला काय काम करत होते? एक इंजिनियर होते. ते तुम्हाला सांगितलं ते काय काय त्यांनी व्यवसाय किंवा केलेले आहेत किंवा कोणकोणत्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. तर लिखाणच आहे की सगळं जे आहे ते रायटिंग बेस्ड ऑन द डिफिकल्टीज ऑफ बीइंग अन एज्युकेटेड ब्लॅक मॅन अँड अ ब्लॅक सोशल वर्कर अँड अ ब्लॅक टीचर अँड इन सिम्पली a human being who found himself in a set of inhuman circumstances. एक ब्लॅक पर्सनला कशी वागणूक दिली जायची याविषयीचं ह्यांचं भरपूर लिखाण आहे. त्यापैकीच हा आपला टू सर विथ लव हा टॉपिक आहे. तर बघा कंटिन्यू. तुम्ही आता कर्सरच्या जो तो पॉईंट दिलेला आहे तिथं तुमच्या लक्षात येईल की हा पॅरेग्राफ आपला चालू आहे. तर बघा पुढं. वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. तर E.R. ब्रेथवेट ह्यांनी सुरुवातीला एक इंजिनियर म्हणून काम केलं ऑइल रिफायनरीमध्ये. त्यानंतर ही सर्व्ड इन रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन अ वॉर. युद्धाच्या काळामध्ये एअरफोर्समध्ये, रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये त्यांनी काम केलं. आफ्टर वॉर, युद्धानंतर, बीइंग अ ब्लॅक पर्सन, एक
ब्लॅक पर्सन किंवा काळा व्यक्ती म्हणून, आता आपल्या तुम्हाला माहिती आहे इंग्रजांच्या काळामध्ये काळा गोरा हा वाद होताच, आणि त्यापैकीच आपले रायटर जे आहे ते काळा गोरा या वादात एक बिईंग अ ब्लॅक पर्सन, एक काळा व्यक्ती म्हणून ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट, काळ्या माणसाला नोकऱ्या सुद्धा त्या काळात मिळत नव्हत्या. तुम्हाला हा पिरियड फक्त लक्षात ठेवा, 1940चा पिरियड आहे हा. तर त्याला नोकरी सुद्धा का तर काळा आहे म्हणून मिळत नव्हती. ॲज अ लास्ट रिसॉर्ट हे अप्लाइड इन अ स्कूल बिकम अ टीचर, एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने शाळेतल्या एक टीचर म्हणून ॲप्लिकेशन केलं. सरप्रायझिंगली, आश्चर्याची गोष्ट की ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीनस्लेड स्कूल इन द लंडन्स ईस्ट एंड. तर शाळेचं नाव बघा, ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड, या ठिकाणी त्यांना टीचर म्हणून स्वीकारलं किंवा नोकरी मिळाली. अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल, तर शाळेतल्या सिनियर क्लासेसला त्याला शिक्षक म्हणून नोकरी इथं त्यांनी स्वीकारली आणि मिळाली. वाईल रिडिंग द नॉवेल, आता आपली हे काव्य वाचताना वी हॅव टू अंडरस्टँड, आपल्याला सगळ्यांना एक लक्षात घ्यायचं आहे की दॅट द टाइम पिरियड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या कालावधीमध्ये ही घटना घडली, त्या काळामध्ये कशी ब्लॅक पर्सनला ट्रीटमेंट किंवा वागणूक दिली जायची, हा काळ जो आहे तो तुम्हाला सांगितला मी 1940च्या दरम्यानचा आहे. तर तो काळ महत्त्वाचा आहे असं म्हटलं इथं. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो ही कन्सिडर्स हिमसेल्फ ब्रिटिश, तो जरी स्वतःला ब्रिटिश म्हणून समजत होता पण ते ब्रिटिश नव्हते, तर ते कुठले होते, तर एक कंट्री इन साऊथ आफ्रिका इथले ते होते. ते ब्रिटिशच्याच किंवा ब्रिटनच्या जवळचे साऊथ आफ्रिकेतील एक कंट्री, काय त्या नावाच्या कंट्रीजमध्ये ते तिथून आलेले होते. आणि काय करत होते ते, तर त्यांना ब्लॅक म्हणून वागणूक द्यायची दुसऱ्या देशातले म्हणून त्यांनी काय केलं तर स्वतःला, तर लीड्स ब्रेथवेट फील कन्सिडर हिमसेल्फ ब्रिटिश, स्वतःला ब्रिटिश समजत आहेत असे ते सांगत होते किंवा त्यांनी लोकांना बोलले होते. अँड हॅज सर्वड इन द रॉयल एअरफोर्स, इन शॉर्ट RAF मीन्स रॉयल एअरफोर्स, या ठिकाणी ते सर्व्हिस पहिले करत होते. द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम, पण ते इंग्लिश म्हणजे ब्रिटिश लोक, त्यांना ब्रिटिशांपैकी मत नव्हते, कारण ते ब्रिटिश नव्हतेच, तर ते साऊथ आफ्रिकेमधले जे कंट्री होते तिथले होते ते. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कॉलॅनिझम, आणि साहजिकच ब्रेथवेटच्या मनामध्ये एक बिटर म्हणजे वाईट असं होतं की इंग्लिश आणि कॉलॅनिझमच्या यांच्याविषयी यांच्या मनामध्ये सुद्धा ते इल ट्रीटमेंट देतात म्हणून थोडंसं नाही म्हणलं तरी राग होताच. आणि म्हणून कॉलॅनिझम ॲज वेल ॲज अबाउट द हिज व्हाईट स्टुडंट्स, किंवा तिथले जे व्हाईट स्टुडंट म्हणजे हे आपण ब्लॅक पर्सन आणि पुढचे स्टुडंट जे व्हाईट स्टुडंट, इथं त्यांना कडवा अनुभव आला असा एक ब्लॅक म्हणून. मग त्यांचं तुम्हाला सांगितलं की कशावर आधारित आहे, ब्लॅक पर्सन्स अँड देअर कंडिशन्स अँड इल ट्रीटमेंट गिवन टू द ब्लॅक पर्सन्स इन दॅट ड्युरेशन ऑर इन दॅट पिरियड. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्ब्रेस्ड द टाइम अँड अगेन. आता यांना ज्या कुप्रसिद्ध भागात, जिथं जिथं उंडगे विद्यार्थी वगैरे अशा भागात त्यांना नोकरी करताना अनेक गोष्टीला या वेळेला तोंड पुन्हा एकदा द्यावं लागलं. ही कन्सिडर ही स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, विद्यार्थ्यांना ते डिसरिस्पेक्टफुल म्हणजे आदर न करणारे किंवा इल मॅनर्ड अँड मिस्चिवस, व्हाईल ही स्टुडंट्स कन्सिडर हिम टू बी अन ॲरोगंट आउटसाइडर. तिथले गोरे विद्यार्थी हे सुद्धा ह्यांना ब्लॅक पर्सन म्हणून त्यांना आदर करत नव्हते किंवा ॲरोगंट वागत होते त्यांना आउटसाइडर म्हणून, किंवा त्यांच्या परिचित नाही, अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप, की ज्या वातावरणात मुलं सुद्धा वाढले होते ते मुलं सुद्धा यांना डिसरिस्पेक्ट म्हणजे आदर करत नव्हते, का तर ब्लॅक आहे म्हणून. द स्टुडंट हॅरॅश हिम फ्रॉम डे वन, दिवसातून सारखे विद्यार्थी त्यांचे हॅरॅशमेंट करायचे, त्रास द्यायचे ब्लॅक पर्सन म्हणून. स्लमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, त्यांचं लेक्चर चालू झालं की मुलं मुद्दाम हॅरॅशमेंट करायचे, त्रास द्यायचे. स्लमिंग म्हणजे वाजवणे, इथं साऊंड,
तर डेस्क जे आहेत आपले बसण्याचे ते मुलं आत आले की त्यांचं लेक्चर सुरू झालं की बेंच वाजवायचे वगैरे, लेक्चरला त्यांना त्रास द्यायचे. युजिंग फोल लँग्वेज, फोल म्हणजे बॅड इथं अर्थ घ्या, की आता आपण समजा एखादी भाषा नवीन वापरायला लागलो तर बॅड प्रोनाऊन्सिएशन वगैरे होणार, तसे बॅड लँग्वेज वापरतायत म्हणून त्यांच्या बेंच वाजवायची मुलं वगैरे त्या शिक्षकाला शिकू देत नव्हते. किंवा ब्लाइंग म्हणजे दबाव आणत होते. टू अ ग्रेट एक्सटेंट, मोठ्या प्रमाणात त्यांच्या टीचिंगवर दबाव आणत होते ते मुलं वगैरे. गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट ऑफ हॅरॅस ब्रेथवेट. एवढंच नव्हे, मुलंच नव्हे तर मुलीसुद्धा या ब्रेथवेटला शिकवताना खूप खूप हॅरॅसमेंट करायचे, त्रास द्यायचे. एक सेकंद सुद्धा मोकळा त्यांना मुली सुद्धा जाऊ देत नव्हत्या. इन अ रिॲक्शन टू दॅट, ब्रेथवेट व्हर्बली स्कोल्ड्स द गर्ल्स फॉर ऍक्टिंग इन अन अनलेडी लाईक मॅनर. मुलींना हे शोभतं का, अशा प्रकारे शाब्दिक ते खवळायचे, रागवायचे त्या विद्यार्थ्यांना गप्प बसण्यासाठी वर्गामध्ये. अँड बिईंग अनरुली इन द क्लास, किंवा नेमबाह्य वागता वगैरे असे म्हणून ते खवळायचे, रागवायचे मुलांना, मुलींना. अशा पद्धतीने त्यांचं लेक्चरचं त्यांना त्रासदायकच होत होते सुरुवातीला. वेन ही अंडरस्टँड दॅट हिज आउटबस्ट हॅज नॉट गेनड हिम एनी रिस्पेक्ट. त्यांच्या असं लक्षात आपण जे आता सध्याच्या स्थितीत आहे ते आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही, किंवा अँड फ्रॉम द स्टुडंट्स, विद्यार्थ्याकडून आदर मिळत नाही किंवा सहकार्य मिळत नाही, हे त्यांच्या लक्षात येत होतं. ही चेंजेस हिज टीचिंग. नंतर बघा, माणसानं, मी तुम्हाला या वाक्यावरून लक्षात घ्या की मॅन मस्ट चेंज अकॉर्डिंग टू द नीड, मॅन मस्ट चेंज अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, मॅन मस्ट चेंज हिमसेल्फ अकॉर्डिंग टू द प्रेझेंट कंडिशन. माणसानं परिस्थितीनुसार बदलावं, जशी वेळ येईल तसं माणसाने आपल्यात बदल करावा. नॅरेटर आपले जे आहेत ना ब्रेथवेट, यांना सुरुवातीला शिकवू देण्यात नंतर याने आपली पद्धती बदलली, टीचिंग चेंजेस केले त्याच्यात. हँडलिंग द टॅक्टिस, वेगवेगळ्या टॅक्ट्स वापरल्या, आयडिया वापरल्या. अँड ही डिसाइड्स टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन्स. त्याच मुलांना त्यांनी काय केलं, पुन्हा आदरानं, मोठ्या माणसाला कसं आपण आदर देतो तसं लहान मुलांना सुद्धा, तुम्हाला सुद्धा आवजावं, बोलणं वगैरे, अशा पद्धतीचा रिस्पेक्ट द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यांच्यात बदल करून घेतला त्याने, ब्रेथवेटने. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर्ड टू ॲज मिस. आणि मग काय करायला लागले, प्रत्येक मुलींना आदरानं, मोठ्या माणसांना कसं आपण रिस्पेक्ट देतो तसं आदरानं ते शिकायला, मुलांना बोलायला लागले, शब्द वापरायला लागले. अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. आणि मग हळूहळू तिथली मुलं त्यांना सर म्हणायला लागले. आता टॉपिकचं आपलं नाव आहे टू सर विथ लव, म्हणजेच प्रति सर, स्नेहपूर्ण अभिवादन, विथ लव. तर आता इथं हा जो टॉपिक चालला की आता मुलं सुद्धा त्यांना सर म्हणून कॉलिंग करायला लागले. नाही तर आधी त्यांची चेष्टा कुचेष्टा करायचे, का तर ब्लॅक आहेत, उच्चार नीट नाहीत, अशा पद्धतीनं. पण ज्या शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल केला त्या ब्रेथवेटनं, आणि मग हळूहळू मुलं आकर्षित होत गेले. ॲट फर्स्ट स्टुडंट्स फाइंड दिस लेवल ऑफ डेफरन्स रिडिक्युलस. तिला मुलांचा रिस्पेक्ट जो आहे तो मिळत नव्हता, पण हळूहळू आता त्यांना डेफरन्स म्हणजे रिस्पेक्ट किंवा पोलाइटनेस, जे रिडिक्युलस म्हणजे हास्य, हे होतच होतं. अँड अननेसेसरी, हे सुरुवातीला नको त्या गोष्टी मुलं करत होते. हवेवर असं असलं तरी दे केम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स, काही आठवड्यातच मुलांमध्ये त्या शिक्षकांनी बदल केला. कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन. शिक्षकांनी आणि मुलांनी एकमेकात सगळं त्या थोड्याच दिवसात हायजीन म्हणजे स्वच्छता वगैरे बदल केला. किंवा देअर ॲटिट्यूड्स टुवर्ड्स वन अनादर, एकमेकांविषयीची कृतज्ञता किंवा वृत्ती आपली एकमेकांविषयी आदराची निर्माण होऊ लागले हळूहळू. की जे मुलं सुरुवातीला वर्गात शिकवू देत नव्हते, बेंच वाजवत होते, पण आज मात्र रिस्पेक्ट द्यायला लागले. शिक्षकांनी रिस्पेक्ट दिला, मग हळू द्यायला सुरुवात केला, आणि हळूहळू मुलांनी केला. म्हणजे यावरून लक्षात ठेवा तुम्ही, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. आपण इतरांचा आदर केला तर दुसरे आपले आदर करतील, आणि या चेंजेसनुसार तिथं बदल होत चालला. दिस मेक्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲमेकल वे. ॲमेकल म्हणजे सोयीस्कर. या पद्धतीनं ब्रेथनं
मार्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट, म्हणजे ब्रेथवेटला त्या मुलं हाताळण्यात, हँडलिंग करण्यात त्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर पद्धतीनं असा त्या मुलांमध्ये त्यांनी आपल्या वागण्यातून मुलांमध्ये बदल केला. पुढं बघा, आता आपण ज्या पॅरेग्राफमध्ये आलोय तिथं बघूया. या पॅरेग्राफमध्ये आपण आलो टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर. आता वर्गामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमची वाढ केली त्यांनी सुरुवातीला. मुलांना रस कशात असतो? सांस्कृतिक कार्यक्रम. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भर घातली, वाढ केली. ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स. आता या ब्रेथवेटनं काय केलं? वर्गातल्या शिक्षणापेक्षा बाहेरच्या फील्डवरती मुलांना आवड निर्माण व्हावी म्हणून फील्ड ट्रिप काढल्या. एक्सकर्शन्स टू म्युझियम, एक म्युझियमला वगैरे किंवा थिएटर्स अशा ठिकाणी त्यांना नेणं, आणणं, आनंद निर्माण करणं. अँड टू एव्हरीवन सरप्राईज, प्रत्येकाला एक आश्चर्य असं. मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन, एक सुद्धा पुन्हा आता मुलगा गैरहजर राहत नव्हता. आणि मग व्हाईट फिमेल टीचर, जोडीला त्यांच्या ब्रेथवेटच्या एक व्हाईट फिमेल टीचर होती. काय नाव आहे? जिलियन ब्लांचार्ड. तर जिलियन ब्लँचार्ड हे त्यांच्या समवेत होतीच ब्रेथवेटच्या. अकंपनीज म्हणजे जोडीला. द क्लास ऑन दिस एक्सकर्शन, चर्चेमध्ये त्या सुद्धा मॅडम, त्या शिक्षक तिथल्या आहेत, त्या व्हाईट टीचर त्यांच्या जोडीला होत्या. दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ फ्रेंडशिप बिटवीन ब्लँचार्ड अँड ब्रेथवेट. याचाच अर्थ की सुरुवातीला मैत्री कुणाची झाली? मग ती व्हाईट टीचर जे होते ना, ब्लँचार्ड आणि ब्रेथवेट, यांची मैत्री हळूहळू जुळायला लागली नव्या ठिकाणी. सिमिलरली, त्याचप्रमाणे ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ ही स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी टाइम्स. आणि हळूहळू आता मुलांना सुद्धा आणि ब्रेथवेटला सुद्धा मुलांविषयी गोडी, आवड निर्माण व्हायला लागली. आणि ब्रेथवेटला मुलांविषयी आणि मुलांना ब्रेथवेटविषयी, आपल्या नॅरेटरविषयी आता त्यांचं नातं हळूहळू घट्ट होत चाललं. पण कधी? ब्रेथवेट स्वतःमध्ये चेंज केले तेव्हा. आता शेवटचा पॅरेग्राफ बघूया आपण त्या पेजवरचा, की इथं ऑल्दो हिज स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम, जरी मुलं त्यांना बऱ्याच वेळा नाराज करायचे किंवा हर्ट म्हणजे दुखवायचे, हर्ट म्हणजे दुखवणे, इजा करणे. ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम, मुलांना सहज ते काय करायचं? दुखवला खवत, म्हणजे असतं एका दुसरं मुलगा आगाव वगैरे, तरी सुद्धा शिक्षकांनी सुद्धा याच्यावरून काय लक्षात घ्यायचं? की तो सारखा चुकतोय म्हणून त्याला शिक्षा नाही करायची, तर फॉरगिव्ह देम म्हणजे त्याच्या चुकीकडं दुर्लक्ष करायचं. अँड स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम मॅच्युरिटी, एम्पथी अँड नॉलेज. आणि मग मुलं हळूहळू त्यांना काय सरप्राईज, आश्चर्य कशाविषयी? त्यांच्या मॅच्युरिटीविषयी. त्याचबरोबर एम्पथी म्हणजे सहानुभूती आणि नॉलेज ज्ञान याविषयी आश्चर्य मुलांमध्ये निर्माण करणं किंवा शिक्षकांमध्ये स्वतःच्या असं वाटायला लागलं त्या नॅरेटरमध्ये. अनदर फोसेट, फोसेट म्हणजे नेचर, स्वभाव, तर स्वभाव नाही, नेचर म्हणा आपलं. अनदर फेसेट म्हणजेच नेचर ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स नॅरेटिव्ह लाईन्स इज अ हेवी हिस्ट्री ऑफ कोलोनिस्ट. आता कोलोनायझेशन काय आहे? तर कोलोनायझेशन म्हणजे कॉलनी, आपण जसं म्हणतो तसं ब्लॅक पर्सन्स, व्हाईट पर्सन्स अशा वेगवेगळ्या कॉलनीज त्यावेळेला होत्या. तर हेवी हिस्ट्री ऑफ कॉलनिस्ट म्हणजे हे कॉलनीत जे राहणारे होते ना, ब्लॅक पर्सन, व्हाईट पर्सन्स, यांच्याविषयीचे इतिहास, हेवी हिस्ट्री म्हणजे मोठा इतिहास या ब्लॅक आणि व्हाईट विषयी यांनी स्टोरीच्या माध्यमातून पुढं आणायचा, कादंबरीच्या माध्यमातून आणायला सुरुवात केली. इट्स डार्क कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे वेगवेगळे बदल किंवा परिणाम म्हणा आपण. मेंटल अँड फिजिकल ट्रायमा, मानसिक आणि शारीरिक आघात. दॅट इन्क्रीजेस द ब्रेथवेट्स हेट्रीड अँड रॅथ फॉर ब्रिटिश. रॅथ म्हणजे राग किंवा अँगर. तर मनातल्या मनात ह्यांच्या होतच ब्रेथवेटच्या, की हे ब्रिटिश लोक आपल्या ब्लॅक पर्सनला खूप चुकीची वागणूक देत आहेत आणि शारीरिक आणि मानसिक त्रास वाढतोय. आणि हे ह्याच्यामुळं मग ब्रेथवेटच्या मनामध्ये
त्यांच्याविषयी ब्रिटिशांच्या विषयी हेट्रीड साहजिकच आहे. सारखं ब्लॅक पर्सन म्हणून इल ट्रीटमेंट देत असल्यामुळे मनामध्ये हेट्रीड अँड रॅथ म्हणजे राग कोणाविषयी ब्रिटिशांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रिजुडायसियल इफेक्ट्स ऑफ कॉलनिझम व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांनी ह्या ब्लॅक पर्सनवर कसा किंवा कॉलोनिस्ट म्हणजे आपले हे जे ब्लॅक पर्सन राहणारे जे कॉलोनीज आहेत यांची कॉलनीज आहेत याच्यावरती कसा अन्याय केला हे त्यांनी हळूहळू आपल्या कादंबऱ्यातून पुढे मांडायला सुरुवात केली. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. त्यांच्या कादंबरीला हे जे नकारार्थी आलेले अनुभव आहेत ना ब्रिटिशांचे, कॉलोनिस्ट म्हणजे आपले जे इंडियन लोक किंवा इंडियन म्हणण्यापेक्षा ब्लॅक पर्सन्सला मिळणारी वागणूक आणि कॉलनीत राहणाऱ्या त्या लोकांना कॉलोनिस्ट ह्याविषयीची निगेटिव्ह अनुभव जे आहेत नकारार्थी ते हळूहळू ह्यांच्या कादंबरीमध्ये विचाराने कृत्याला आकार येऊ लागल्या या कादंबरीच्या माध्यमातून. ब्रेथवेट इज सरप्राइज्ड. ब्रेथवेटला कशाचं आश्चर्य वाटलं. अँड शॉक्ड बाय द कंडिशन्स इन विच दीज स्टुडंट्स लिव्ह. त्या मुलं जे आहेत ज्या कंडिशन ज्या स्थितीमध्ये ते मुलं शिकतायत राहतायत वाढतात ह्या स्थितीचं यांना आश्चर्य वाटलं ब्रेथवेटला. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रायमा ऑफ द वॉर. तर शारीरिक म्हणजे दुसऱ्या जे महायुद्ध झालं त्या या लोकांवर शारीरिक आघात किती झालेत की दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. तर त्यांच्या शिकवण्याच्या किंवा शिकवताना त्यांच्या शिकवण्यावर सुद्धा प्रभाव या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ह्या लोकांच्या वागणुकीमध्ये किंवा देण्याची वागणुकीची पद्धत आहे याचा आघात शारीरिक आघात सुद्धा दुसऱ्या महायुद्धानंतर या कॉलोनिस्टवरती कसा झालेला आहे किंवा कसा होतो आहे याविषयीचं लिखाण जे आहे ते कादंबरीमध्ये व्यतीत होऊ लागलं. आता पेज नंबर नेक्स्टवरती आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट नंबरची जी आहे ती ही पेज आहे. तर या तर थीम ऑफ द नॉवेल. तर जो भाग आता आपण बघणार आहोत तो थीम. तर आपण तो भाग बघूया इथं मी थीम ऑफ द नॉवेल. तर स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप, प्रिजुडाईस म्हणजे गाठ भेट होणे, रॅसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. म्हणजे आपले ब्रेथवेट आहेत ना नॅरेटर त्यांच्या लिखाणामध्ये ही जी रॅसिझम आहे म्हणजेच वंश विद्वेष किंवा ब्लॅक पर्सनला दिलेली जातीभेद आपण म्हणतो जसं ब्लॅक काळा गोरा हा जो वाद होता याविषयी ह्यांचे लिखाण भरपूर असं आलेलं आहे. ई आर ब्रेथवेट. आता ई आर ब्रेथवेट हा पॅरेग्राफ आपला चालू आहे त्यात बघा. ई आर ब्रेथवेट गेट्स अ जॉब ऑफ टीचर इन अ रादर रफ अँड नटोरियस मीन्स कुप्रसिद्ध स्कूल. अशा एका कुप्रसिद्ध अशा शाळेमध्ये त्यांना टीचरचा जॉब मिळाला. He finds that the students belong to a background that is not suitable for learning and their overall and progress. इथं जे मुलं शिकते त्या मुलांमध्ये तिथलं असणारं वातावरण योग्य नाही शिकण्यासाठी किंवा त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीतनं सुधारण्याच्या दृष्टीतनं इथलं मुलं सुद्धा योग्य नाहीत हे त्यांना निदर्शनास आलं सुरुवातीला. ही नोटिसेस दॅट द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड. इथली मुलं जे आहेत ना त्यांना सुरुवातीला असंही जाणवलं की त्यांचं जो पद्धत आहे इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. त्यांची जी सवय वृत्ती आहे ती सुद्धा बदलायच्या मानसिकतेत नव्हती सुरुवातीला मुलं. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज. ब्रेथवेटनं आपले ही कादंबऱ्या आणि एक क्रिएटिव्ह आयडियाज म्हणजे दुसऱ्यांना इन्स्पायर करणारे काय विचार अँड इनोव्हेटिव्ह टेक्निक्स प्रेरणात्मक काय तंत्रज्ञान वापरून अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी मुलांची मानसशास्त्र ओळखलं. अल्टिमेटली विन्स देअर हार्ट्स इन नो टाईम. काही कालावधीतच त्या मुलांचं त्यांनी स्वतःत बदल करून त्यांची मनं जिंकली. दो ही वॉज ब्लाइंड. जरी त्यांच्यावर दबाव होता. हॅरॅस्ड
त्रास होत होता त्यांना सुरुवातीला. मेंटली अँड फिजिकली टॉर्चर्ड मेनी टाइम्स. मानसिक आणि शारीरिक त्यांना त्रास बऱ्याच वेळा झाला सुरुवातीला तिथं टीचिंग करताना. ही डिडंट लॉस हिज पेशन्स, पण त्यांनी संयम कधी ढळू दिला नाही. अँड कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज अँड टेक्निक दॅट हेल्प्ड हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लाईव्ह. मुलांच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल त्यांनी हळूहळू कादंबरीच्या माध्यमातून करायला सुरुवात केली. द रॅसिझम म्हणजेच वंश किंवा कलर आपण म्हणू, मराठीत काय म्हणू त्याला, कलरच. आता मराठीत काळा गोरा हा जो जातीय किंवा हा जो वाद होता प्रिव्हेलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s, हा जो ड्युरेशन आहे तो लक्षात ठेवा. काळा गोरा हा ब्रिटनमध्ये कधी वाद होता? 1940च्या दरम्यान. द टाइम पिरियड ड्युरिंग विथ की ज्या वेळेला हा कादंबरी लिहिली ना, टू सर्व विथ लव, तो काळ 1940चा. टेक्स द प्लेस इज ऑफ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉवेल. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्स द रॅसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन्स. तर ह्या जो जातीयवाद किंवा आपण जातीयवाद म्हणण्यापेक्षा काळा गोरा वाद जो आहे कादंबरीमध्ये त्यांनी व्यथित केलेला आहे, ऑफ व्हाईट ब्रिटन्स, गोऱ्या लोकांचा. इन्क्लुडिंग द एन्काउंटर्स ऑन द बस. जिथं जिथं प्रसंग त्यांना ब्लॅक पर्सन म्हणून अनुभवास आले ते कुठं तर बसमध्ये, ॲट द जॉब इंटरव्ह्यूज किंवा ॲट द ग्रीनस्लेड स्कूल, शाळेत, किंवा वेन सर्चिंग फॉर हाऊसिंग किंवा घर शोधण्यासाठी गेले तेव्हा काळा गोरा हा वाद त्यांच्या लक्षात आला. ॲट रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये, म्हणजे तुम्हाला येईल कुठं त्यांना ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्या. तर बसमध्ये, इंटरव्ह्यूच्या टायमिंगला, शाळेत, ग्रीनस्लेड स्कूल शाळेचं नाव आहे तिथं, किंवा घरं हाऊसिंग शोधण्यासाठी राहण्यासाठी गेले तेव्हा, किंवा हॉटेलमध्ये, विथ हिज गर्ल फ्रेंड, एक मैत्रीण होती ती त्यांची तिच्या समेत, अँड सो ऑन. असं या सगळ्यांच्या दरम्यान. ॲट आउटसेट ब्रेथवेट्स इज स्टक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रिजुडाइस. अशा गोष्टींना त्यांना सारखं तोंड द्यावं लागलं. काळा गोरा वादाला अनेक ठिकाणी फेस करावं लागलं. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गायना. कारण वाढ त्यांची गायना हा एक आफ्रिकेला लागून असणारा साऊथ आफ्रिकेला भाग आहे, तिथले ते होते, प्रॉपर ब्रिटनचे नव्हते. अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटीजन. पण ते सिटीजन म्हणून तिथं राहत होते. नॉट ॲज अ ब्लॅक सिटीजन इन ब्रिटिश कॉलनी. ब्लॅक ब्रिटिश म्हणून नाही, तर ब्रिटिश सिटीजन इन ब्रिटिश कॉलनी असे राहत होते ते. वेन ही सर्वड ग्रेट ब्रिटन इन रॉयल एअरफोर्स. जेव्हा युद्धाच्या वेळेला रॉयल एअरफोर्समध्ये त्यांनी नोकरी केली, दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड एस्टीम. तिथं त्यांना रिस्पेक्ट मिळाला, आदर मिळाला, आणि त्यांची स्तुती, प्रेज म्हणजे स्तुतीसुद्धा केली गेली इन द सोसायटी. द डे ही लेफ्ट द जॉब. जेव्हा त्यांना ती नोकरी सोडली, ही फाइंड हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. पुन्हा त्यांना आउटसाइडर म्हणजे परका, काळा गोरावाद म्हणूनच पुन्हा आणखी त्रास होऊ लागला. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्सेस, अगदी अशा अनुभव आलेले अनुभव. अँड एज्युकेशन वॉज नो यूज इन द जॉब इंटरव्ह्यूज. त्यांचं चांगलं शिक्षण वगैरे होतं ब्रेथवेटचं, पण इंटरव्ह्यूच्या वेळेला ते काळा म्हणून ते उपयोगाचं ठरत नव्हतं शिक्षण असून सुद्धा. वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड. जिथं इंटरव्ह्यूला गेले तिथं त्यांना सहज सांगायचे काळा गोरा वादामुळं की इथली जागा भरलेली आहे. ऑर ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट. किंवा काय वेळेला त्यांना सांगायचं तुमचं शिक्षण ज्यादा झालेलं आहे दिलेल्या इथल्या नोकरीपेक्षा, असं सांगून टाळायचे. का तर काळा गोरा वाद. दिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बेट्रेल फॉर द ब्रिटिश. ब्रिट्रेल म्हणजे विश्वासघात. ब्रिटिशांविषयीचा हा विश्वासघात, याच्याविषयी त्यांचा राग वाढतच गेला. इंटरेस्टिंगली ही नेव्हर लॅश म्हणजे आउट फिजिकली, म्हणजे स्वतःवर शारीरिक शिक्षा किंवा असं काय त्याने कधी करून घेतलं नाही, वाईट घेतलं नाही. अँड ओनली रेअरली डज ही डो सो व्हर्बली. काही वेळेला शाब्दिक ते बोलायचे. हे एक्झिबिट्स द पेशन्स एन्ड्युरन्स ॲट टाइम्स. बऱ्याच वेळा ते संयमाने वागायचे. अँड
ॲट ऑदर्स ही डिस्क्राईब द वे द रेग म्हणजे राग इनसाइड हिम इन द ट्रान्सफॉर्मिंग इन टू हेट्रीड सो स्ट्रॉंग दॅट ही डिझायर्स टू हर्ट दोज हू ट्रीट हिम अनफेअरली. जे जे ह्यांना काळा गोरा म्हणून अशी काळा म्हणून वागणूक द्यायचे त्यांच्याबद्दल लिखाणातनं ते मांडायचे आपला राग कादंबरीच्या माध्यमातून. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस अशा अनुभवामुळे ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रेनस्लेट स्कूल टू बी अ बिट नोटोरियस. तर अशा शाळेमध्ये ते जिथं गेले तिथं सुद्धा त्यांना कुप्रसिद्ध शाळेतले कुप्रसिद्धच विद्यार्थी सुरुवातीला भेटले. नोटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध. अँड रफ इन वागण्या बोलण्यात सुद्धा रफ असे मुलं भेटली. बट विथ अ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट, परंतु अगदी योग्य दक्षता घेऊन आणि योग्य ट्रीटमेंट देऊन त्यांनी काय केलं, ऑल द स्टुडंट्स वुड शुअरली अचीव सक्सेस. सर्व मुलांना यशाच्या शिखरावरती पोचवलं. अँड डिझायर्ड गोल इन देअर लाईव्स, आणि त्यांच्या आयुष्यातल्या इच्छा ज्या आहेत ते त्यांना मिळवण्यास मदत केली. साहजिकच त्या मुलांमध्ये ह्यांच्याविषयी आदर निर्माण झाला, कारण त्या मुलांना आपलं गोल किंवा ध्येय साध्य करण्यासाठी जीवनामध्ये यांनी यशस्वी केलं. तर अशा प्रकारचा हा टॉपिक इथं आपण आता थांबवत आहोत. पुढच्या तासाला आपण नेक्स्ट भाग बघणार आहोत. टिल देन थँक्यू. ओके.